लग्न, हळद, बारसं, वाढदिवस असे शुभ कार्य करायचे आहेत. मात्र आता गॅस उपलब्ध नसल्या कारणानं मंगल कार्यालय चालकांना हे कार्यक्रम कसे करावेत हाच प्रश्न पडलाय. तर दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी ज्या तिथी आहेत किंवा ज्या ऑर्डर्स आहेत त्या पुढे ढकलाव्या लागतात. मात्र सर्वाधिक जास्त संकटात सापडलाय तो म्हणजे असं सार्वजनिक मोठ्या कार्यक्रमांमध्ये जो काही स्वयंपाक करतो, जो काही आचार्य असतो किंवा जो काही केटरिंग व्यवसाय असतो तो स्वतः. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठे कार्यक्रम करायचे असतील तर गॅस सिलेंडर लागतोच, कारण स्वयंपाक त्याशिवाय बनत नाही आणि अशा कार्यक्रमांमध्ये चुलीवर स्वयंपाक करणं हे शक्य नाहीये. मग अशा वेळेला हा व्यवसाय कसा चालवला जातोय किंवा काय परिस्थिती आहे आपण थेट जाणून घेऊयात. मग काय सांगाल, हे चित्र तुम्ही जे पाहताय युद्धाचं चित्र आहे, गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीयेत, मग कसं तुम्ही ह्या संकटाला सामोरं जाताय? आता आजच्या डेटला जर विचार केला तर ह्या महिन्यात जवळपास 10 प्रोग्राम आहेत. त्यामध्ये 2 लग्न आहेत, 2 मुंजी आहेत, 4 छोटे छोटे प्रोग्राम आहेत, गेट टुगेदर आहे, मुंज आहे, वाढदिवस आहे, डोहाळे जेवण आहेत. हे खूप सगळे प्रोग्राम असल्या कारणाने आता आमच्याकडे जवळपास 4 किंवा 5 सिलेंडर आजच्या डेटला अवेलेबल आहेत. ह्या 5 सिलेंडरवर 1 किंवा 2 प्रोग्राम होऊ शकतात. जनरली एक 700-1000 लोकांचं लग्न असेल तर 4 किंवा 5 सिलेंडर लागतात. आता पर्यायी मार्ग म्हणून हाच आहे की याला डिझेल भट्ट्याचा मार्ग सध्या आम्हाला करावं लागेल. बरं, पण दुसरं म्हणजे हे वेळेवर उपलब्ध होत नाही, त्यामुळे कोणत्या तारखे तुमच्या रद्द होत आहेत का, पुढे ढकलल्या जात आहेत का, किंवा येत नाहीत, म्हणजे ज्या येणाऱ्या होत्या त्या येत नाहीत असं काय आहे? नाही, सध्या तरी नाहीये. जरी कस्टमर आला तर त्याला आपण सांगतोय की ही जी युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे ही लवकरात लवकर कशी स्थिर होईल आणि आपल्याला कसा गॅसचा पुरवठा परत सुरळीत होईल हाच आपण कस्टमरला सांगतोय आणि कस्टमर पण ह्याच आशेवर सध्या बसलेला आहे. बरं, तुम्हाला एका कार्यक्रमासाठी किती टाक्या लागतात आणि आताची स्थिती आहे किती टाक्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत किंवा काय संकट आहे पुढचं? माझ्याकडे सध्या 5 कमर्शियल टाक्या अवेलेबल आहेत. जनरली मेनूवर डिपेंड करतं हे की किती टाक्या लागतात. आजचा 1000 लोकांचा जर विचार केला तर 5 कमर्शियल टाक्या लागतात. 5 टाक्यामध्ये 1000 लोकांचं लग्न पार पडतं. पण तुम्हाला मिळतात का टाक्या आता, मग तुमचं भागतंय का? सध्या कुठल्याच परिस्थितीमध्ये कमर्शियल टाक्याचा पुरवठा सध्या सर्व बंद झालेला आहे, ठप्प झालेला आहे. त्यामुळं आम्ही सगळे केटरिंगवाले सगळे चिंताजन्य वातावरण आहे. हे पाहतो, ही स्थिती आहे कोणत्याही मोठ्या कार्यक्रमामध्ये, शुभ कार्यामध्ये किंवा जो काही मोठा इव्हेंट होतो त्यामध्ये जे आचार्य असतात किंवा त्यासोबतच जे हे इव्हेंट घेतात केटरिंगवाले असतात त्यांची ही भावना आहे. गॅस उपलब्ध नाही आहे, त्यामुळे लोकांचा स्वयंपाक बनवता येत नाही आहे आणि ही भावना असल्या कारणानं, ही परिस्थिती असल्या कारणानं ऑर्डर घेताना किंवा जे ऑर्डर घेतात ते कशा पूर्ण करायच्या हेच एक मोठं संकट आता त्यांच्यासमोर निर्माण झालं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.